नमस्कार 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 मित्रांनो, मी यशदीप हजारे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा सोमवारचा निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर आज मोठं गॅपडाऊन ओपन झालं होतं. जी काही इराण आणि अमेरिकेची चर्चा होती, 21चा चर्चा होऊनही त्यातनं कुठलीही सकारात्मक बाजू बाहेर आली नाही, असं माध्यमांचं सांगणं आहे. ओके, परंतु मार्केट जर बघितलं तर मार्केट त्यावरती गॅपडाऊन ओपन झालं. खूप मोठं गॅपडाऊन ओपन झालं. जवळजवळ निफ्टी जर बघितलं तर 400 पॉईंटचा गॅपडाऊन ओपनिंग झाली. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने तिकडनं एक पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवला. आणि तुम्ही जर आधीपासून फॉलो करत असाल या चॅनलला, तर मी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मार्केट आधी रिॲक्ट होतं आणि त्याच्यानंतर न्यूज आपल्याला बघायला मिळते. आता ही चर्चा फिसकटल्यानंतरही मार्केटमध्ये आज ज्या पद्धतीने शार्प रिकव्हरी बघायला मिळाली आहे, मे बी शक्यता आहे की एखादी चांगली गोष्ट परत आपल्याला ऐकायला मिळू शकते. ओके, परंतु आत्ता तर माध्यमं असं सांगतात की काही जी चर्चा होती ती फिसकटलेली आहे. तर बघूया काय गुड न्यूज येते का नंतर ना. ओके, कारण की मी वारंवार सांगत असतो की दाखवण्याचे दात वेगळे असतात आणि खाण्याचे दात वेगळे असतात. हे जे काही मार्केटला ज्या पद्धतीने मोमेंटम येतोय, मार्केटमध्ये मोठमोठे गॅप अप होतात, ते मोठे गॅपडाऊन होतात. ते बघा, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचं सेंटिमेंटमध्ये मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह पण दाखवलं, मोमेंटम देऊन गेलं. मार्केट काहीसं निगेटिव्ह पण झालं. आणि ज्या पद्धतीने निगेटिव्ह सिनारिओ क्रिएट झाला होता आणि निगेटिव्ह सिनारिओ नंतर ज्या पद्धतीने मार्केटने आजचा जो बुलिश मोमेंटम दाखवलाय, कुठे ना कुठे काही ना काही पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, आता उद्या जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उद्या मार्केटला सुट्टी आहे. परवा दिवशी मार्केट म्हणजे बुधवारी मार्केट ओपन होते. बुधवारी जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. निफ्टीमध्ये जो काही मोमेंटम आला आहे, बँक निफ्टीमध्ये जे काही मोमेंटम आला आहे, हा मोमेंटमचं रेजिस्टन्स काय आहे, सपोर्ट काय आहे, कशा पद्धतीने ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर बनलं आहे, प्राइस ॲक्शन काय बघायला मिळते, लेवल काय बघायला मिळते, आणि गॅप अप ओपन झालं किंवा गॅपडाऊन ओपन झालं तर कशा पद्धतीने मार्केट मोमेंटम दाखवू शकतं, याचं डिटेलमध्ये डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ना काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, काही ना काही एक्सपिरियन्स शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. बघा, आज मार्केट खूप मोठं गॅपडाऊन ओपन झालं होते, तुम्हाला बघायला मिळालंच. मी तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण वारंवार देत असतो की मार्केटची एक रेंज असते इंट्राडेची. मग निफ्टीची जर बघितली तर निफ्टीची अंदाजे रेंज जर बघितली आपण डाटानुसार, ओके, ॲव्हरेजली जर काढली तर ज्यावेळेस इंडेक्स 20-15च्या आसपास असतो त्यावेळेस निफ्टी 180-220 पॉईंट असं साधारण ॲव्हरेजली मोमेंटम करतो. आज जर बघितलं तर निफ्टी गॅपडाऊन जवळजवळ 400-450 पॉईंट झाला होता. आणि त्याच्यामुळे रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे. आता 450 पॉईंट जर निफ्टी एका दिवसामध्ये जर गॅपडाऊन ओपन होत असेल तर खाली जायचा स्कोप किती राहतोय? त्यामध्ये खूप कमी राहतो. खूप पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर खूप लो पॉसिबिलिटी आहे खाली जाण्याची. ओके, कारण की ऑलरेडी जी रेंज आहे निफ्टीची, ती रेंज मार्केटनी ओपनिंगमध्येच दाखवलेली आहे गॅपडाऊन नंतर. ओके, आणि त्याच्यामध्ये बघा मल्टिपल सेटअप तयार झाले. मग जो गॅप अप गॅप डाऊन सेटअप आहे तो देखील आपल्याला बघायला मिळाला. इनसाइड कॅन्डल सेटअप आहे तो देखील आपल्याला बघायला मिळाला. ओके, म्हणजे प्राइस ॲक्शन जर बघितली तर ओपनिंग ज्या पद्धतीत प्राइस ॲक्शन जर बघितली तर ओपनिंग कॅन्डल नंतर बघा, जेव्हा पण आपण मोठा गॅप अप होतो किंवा गॅपडाऊन होतो त्यावेळेस काय होतं, मार्केटमध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं आणि त्याच्यानंतर रेंज काय बनते, सेटअप काय बनतोय, या गोष्टींकडे लक्ष असणं गरजेचं असतं. आणि आज जर बघितलं तर गॅप अप गॅप डाऊन सेटअप बनलाच होता आणि त्याचबरोबर मल्टिपल सेटअप म्हणजे इनसाइड कॅन्डलचा सेटअप देखील बनला होता. खूप साऱ्या मित्रांनी त्यावरती कमेंट देखील केले, मेसेज देखील केले होते. ओके, इनसाइड कॅन्डल नंतर निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये एक मोठा रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळे ज्याला प्राइस ॲक्शनची नॉलेज आहे, ज्याला सेटअपचं नॉलेज आहे, अशांना थोडंसं मार्केट जर बघितलं तर
हळूहळू समजायला लागू शकतं किंवा जे सेटअप बनतात ते कळतात. परंतु काहीच नॉलेज नसेल तर मग काही समजणार नाही. आणि माझं प्रत्येक वेळेस सांगणं तुम्हाला हे असतं की तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये काम करत असाल, तुम्हाला त्या सेक्टरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि एज्युकेशन, लर्निंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर एज्युकेशन नसेल तुमचं जर लर्निंग नसेल, तुमचा जर अभ्यास नसेल मार्केटबद्दल, तर मार्केट समजणार नाही. आणि मार्केट हे खूप डायनॅमिक आहे, अवघड आहे. ओके. आणि ह्या डायनॅमिक आणि अशा अवघड गोष्टी जर आपल्याला त्याचं बेसिक किंवा ॲडव्हान्स नॉलेज नसेल, तर त्याच्यामध्ये आपलं काम करून काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही जर मार्केटमध्ये काम करत असाल किंवा यायचा विचार करत असाल, तुम्हाला जर एक्सपिरियन्स नसेल, बिगिनर असाल, तर लक्षात ठेवा की अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. ओके. सो बघा, ह्या ज्या सेटअप आहेत, ह्या ज्या काही प्रायजेक्शन आहे, ह्या काही डिमांड सप्लाय झोन आहे, खूप लोकांचं काय होतं की सोशल मीडियावरती खूप यावरती आहेत व्हिडिओ, बघितले असतील तुम्ही. सपोर्ट काय आहे, रेजिस्टन्स काय आहे, नो ट्रेडिंग झोन काय आहे, डिमांड सप्लाय झोन काय आहे, SMC कन्सेप्ट काय आहे. ओके. त्याचबरोबर कशा पद्धतीने सेटअप बनतात हे खूप फक्त माहितीच असतं, फक्त आपण ऐकून असतो. परंतु बाबा तो सेटअप बनत असताना कुठकुठले घटक बघायला पाहिजे. ओके. आज जर बघितलं इनसाइड कॅन्डल आहे, त्याच्यासोबत रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, कुठल्या सपोर्टवर मार्केट आलंय का, त्याचा जर ब्रेकआउट होत असेल तर किती पॉसिबिलिटी आहे की तो ब्रेकआउट सस्टेन होऊ शकतो. ओके. आपल्याला कुठल्या कॅन्डलवरती बघायला मिळते की बाबा तिकडनं एक ब्रेकआउट पॉसिबिलिटी आहे. कुठला सेटअप बनलाय, त्याच्या सेटअप बरोबर काय अजून दुसरे व्यवस्थित सेटअप बनले ते का. ओके. तर ह्या गोष्टींचं बऱ्यापैकी नॉलेज असायला पाहिजे. आता मार्केट आहे, आपलं सेटअप बनतोय, प्रायजेक्शन बनतंय, पण त्याच्यासोबतच काही गोष्टी देखील बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यासोबत आपलं रिस्क मॅनेजमेंट काय आहे, आपलं रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे. ओके. जर रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर थोडा रिस्की आहे, तर आपली त्यानुसार पोझिशन सायझिंग काय आहे. बरं, त्यातलं आपलं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन काय आहे, एक्सपायरीच्या दिवशी काय स्ट्राईक प्राइस सिलेक्शन असायला पाहिजे. आज जर बघितलं तर निफ्टीचे एक्सपायर होते आणि एक्सपायरीच्या दिवशी स्ट्राईक प्राइस सिलेक्शन हा घटक खूप गरजेचा असतो. ओके. तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी देखील तुम्हाला येणं गरजेचं आहे, याचा अभ्यास देखील करणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस सुट्टी असते मार्केटला, वेळ मिळत नसतो, त्यावेळेस आपण किती पद्धतीने चार्ट ट्रेडिंग करतोय हे वारंवार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत, प्रायजेक्शन रिलेटेड, रिस्क मॅनेजमेंट रिलेटेड, सायकोलॉजी रिलेटेड, ह्या संपूर्ण आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, जॉईन करू शकता. आणि खूप लोकांचे त्याच्यावरती प्रतिक्रिया देखील येतात, सर आम्ही अशा पद्धतीने शिकलेलो आहे, अशा पद्धतीने आम्ही शिकत आहेत. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, शिकलेले आहेत, त्यांचे एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. ओके. चार्टवरती जर बघितलं तर तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट ओपन केलेला आहे आपण इकडे. बघा, मार्केट गॅपडाऊन ओपन झालं होतं, मोठा गॅपडाऊन ओपन होता, साधारण 400-450 पॉईंटचा गॅपडाऊन ओपन होता. निफ्टीने जर बघितलं इकडे एक इनसाइड कॅन्डल पॅटर्न तयार केला. इकडे जर बघितलं तर लास्ट टाइम या लेवलनं सपोर्ट घेतला होता, इकडनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. आता बघा इकडे हा जो सपोर्ट होता ना, त्यावर मार्केटने एकदा रिजेक्शन घेतलं, म्हणजे रेजिस्टन्स फेस केला 23,700 वरती. त्याच्यानंतर जर बघितलं एक छोटासा पुल बॅक घेऊन मार्केटने इनसाइड कॅन्डलचा ब्रेकआउट केला आणि त्याच्यानंतर मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला. ओके. तर या काही प्रायजेक्शन आपल्याला छोटे सेटअप बघायला मिळाले होते. आता सगळे लेवल रिमूव्ह करूया. आता जर इकडे बघितलं तुम्ही तर मार्केटनी या लेवलवरती एक मोठा गॅप अप दाखवला होता. त्याच्यानंतर मार्केट 2 दिवस थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये गेलं आणि परत एक गॅप अप मार्केटने अशा पद्धतीने प्रायजेक्शन केली होती. आता ही जी लेवल आहे हा एक स्ट्रॉंग गॅप अप पण होता. ओके. साधारण 800+ पॉईंटचा गॅप अप पण होता. आज छोटासा गॅपडाऊन ओपन झाला आणि ते मोठा गॅपडाऊन ओपन झाला, याच्या कम्पेअरमध्ये छोटासा होता. त्याच्यानंतर परत मार्केटने पुलबॅक दाखवला. म्हणजे मार्केट जर बघितलं तर 23,800, 24,000 ह्या ज्या रेंज आहेत ना, या रेंजच्या आसपास आपल्याला थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसतं.
कारण की ऑलरेडी मार्केटमध्ये एक मोठा डाऊनफॉल मार्केटने दाखवलेला आहे, परंतु या लेवलवरनं मार्केटने एक पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवली आहे. आणि साधारण जर बघितलं तर या पद्धतीत असं काहीसं आपल्याला एक बॉक्स पॅटर्न बघायला मिळते. एक जर बघितलं तर एक रेंज बघायला मिळते. ओके, तर आता सिनॅरो जर बघितले तर या लेवलवरती मार्केटने जर बघितलं तर डबल टॉप क्रिएट केलाय. कुठली लेवल आहे 23,900 आणि डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक स्विंग लोचा सपोर्ट आहे. ओके, साधारण 23,800च्या आसपास स्विंग लो सपोर्ट आहे. म्हणजे इकडे 100 पॉईंटमध्ये मार्केटने कन्सोलिडेशन केलेलं आहे. आता याचा जर ब्रेकआउट बघितला तर हा मोमेंटम होता तो नेगेटिव्ह साईडनं होता. इकडे जर बघितलं तर या लेवलवरती गॅप आहे, इकडे गॅप काहीसं पेंडिंग आहे. ही मोमेंटम बुलिश आहे. इकडे कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट होत असेल तर काहीसं बुलिश मोमेंटम देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, आता इकडे जर परत विचार केला तर इकडे एक छोटीशी ट्रेंड लाईन देखील आहे. मार्केटने बघितलं तर या लेवलवरती एक ब्रेकआउट दिला होता, आला या लेवलवरती डबल टॉप क्रिएट केलाय. आता 23,900ची जी लेवल आहे, 23,900ची लेवल जर मार्केट ब्रेकआउट करत नसेल, ब्रेकआउट म्हणजे या लेवलच्या वरती जर मार्केट जात नाहीये, तर याचं इकडे काय बघायला मिळते की बाबा या रेजिस्टन्सवरती मार्केट आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन करताना दिसते. मग त्याच्यानंतर हा जो स्विंग आहे, ओके, साधारण जर बघितलं तर 23,800च्या आसपासचा जो स्विंग आहे हा जर ब्रेक केला तर मार्केटमध्ये काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन देखील बघायला मिळू शकते. मग आज जो एक इकडे हे जे गॅप डाऊन ओपन जी मोमेंटम दाखवली बुलिश साईडला, ती आपल्याला थोडीशी प्राइस ॲक्शन निगेटिव्ह करून मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. काहीसा इकडनं जर बघितलं तर इकडनं या पद्धतीत कन्सोलिडेशन, गॅप डाऊन, ब्रेकआउट, इकडचा ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन, गॅप 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 डाऊन मध्ये मोमेंटम दाखवला. त्याच्यानंतर जर मागितलं तर मार्केटने परत एक अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन, परत मार्केट जर काहीसं फ्लॅट किंवा काहीसं छोटा मोठा गॅप होऊन परत एक नेगेटिव्ह मोमेंटम, म्हणजे इकडनं जी प्राइस ॲक्शन चालू होती ही काहीशी आपल्याला लोवर लो प्राइस ॲक्शन क्रिएट होताना दिसू शकते. आणि इकडनं आपल्याला अशा पद्धतीने चार्ट बघायला मिळू शकते. आता हे जे सगळं मी तुम्हाला सांगतोय ना, हे सगळं प्राइस ॲक्शनचं आहे. ओके, आणि प्राइस ॲक्शन तुम्हाला जर समजत असेल, माहिती असेल, तर मार्केटमध्ये काय सेटअप बनतं, ते काय प्राइस ॲक्शन बनते बाबा, मार्केट डिमांड झोन कुठे आहे, सपोर्ट झोन कुठे आहे, मार्केटनी आधी रिजेक्शन कुठनं घेतलं होतं, मार्केटचा सप्लाय झोन कुठून झाला होता, ह्या गोष्टी जर तुम्हाला समजत असेल तर तुम्हाला अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन म्हणजे चार्ट वाचायला जमू शकतं. मग हा निफ्टीचा चार्ट असो किंवा बँक निफ्टीचा चार्ट असो किंवा कुठले स्टॉकचे चार्ट असो किंवा इंडियन मार्केट असो किंवा ग्लोबल मार्केट असो, जिथे तुम्हाला चार्ट बघायला मिळते तो चार्ट रीड करता आला पाहिजे. ओके, मग तशा पद्धतीने तुम्ही चार्ट रीड करू शकता. बरं, आता लेवल जर बघितलं तर लेवल इकडे आपण मार्क करूया. आजचा इंट्राडे हाय 23,900, चा सपोर्ट आहे. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, आत्ता आपण चार्ट समजून घेतलेला आहे. मार्केटने या लेवलने बुलिश मोमेंटम दाखवला, काहीसं इकडे स्विंग पण झाला, इकडे छोटा स्विंग करून इकडे मार्केटने रिजेक्शन दाखवलंय. आता रेजिस्टन्स काय आहे 23,900, सपोर्ट काय आहे 23,800, आणि ह्या काय म्हणतो आपल्याला एक नो ट्रेडिंग झोन म्हणतो. इकडे मार्केटने कन्सोलिडेशन आहे. आता इकडनं जर बघितलं, इकडनं मार्केटची क्लोजिंग होती, इकडनं मार्केट ओपन झालं होतं, म्हणजे हा एक काय झाला इकडे गॅप तयार झाला. हा गॅप होता लास्ट टाइम मार्केटने काय केलं, तो गॅप आजच्या सेशनमध्ये फिल केलेला आहे. मग आता जर बघितलं तर निफ्टी का हा काही गॅप आपल्याला पेंडिंग बघायला मिळतो. मग आता असं आहे का इकडे गॅप आहे म्हणजे मार्केट इकडे जायलाच पाहिजे असं काही नसतं. मार्केट आज उद्या फील करू शकतं, परवा फील करू शकतं, 6 महिन्यांनी फील करू शकतं. परंतु आत्ताची जर टेक्निकल दृष्ट्या प्राइस ॲक्शन जर बघितली तर 23,900 जर बघितला तर मार्केटचा आजचा रेजिस्टन्स आहे. आणि लास्ट टाइम 23,900 वरनं मार्केटने
बुलिश मोमेंटम दाखवली होती. म्हणजे 23,900 जो लास्ट टाइम ब्रेकआउट लेवल होता तो काय केला आता रेजिस्टन्स लेवल झालाय. मग त्याच्यानंतर जर मार्केट जर लेवल ब्रेक करत असेल तर परत मग आपल्याला एक ब्रेकआउट लेवल होतं. म्हणजे इकडे काय होतं, डिमांड झोन होता. मग डिमांड झोनवरून परत मार्केटमध्ये आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याच्या लेवल काय बनतात ते, फर्स्ट रेजिस्टन्स जर बघितला 23,958, 24,018 आणि 24,078 या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला टेक्निकलरित्या रेजिस्टन्स बघायला मिळतात. डाऊन साईडला जर बघितलं तर 23,737, 23,668 आणि 23,589 या काही लेवल नेगेटिव्ह साईडला 1, 2, 3 ओके, या लेवल नेगेटिव्ह साईडला आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर एक रेजिस्टन्स, एक सपोर्ट, त्याच्यामध्ये क्लोजिंग. ओके, या लेवलवरती. आणि मग इकडे थोडंसं कन्सोलिडेशन करून मार्केट जर काहीसं कन्सोलिडेशन ब्रेकआउट देत असेल तर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम पण बघायला मिळू शकतो. कारण की मग इकडनं एक मोमेंटम, कन्सोलिडेशन, काहीसा बुलिश फ्लॅग एंड पोल आणि त्याच्यानंतर एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. तर ही पण प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. गॅप अप जर ओपन होत असेल एका मोठ्या मोमेंटम नंतर जर गॅप अप, तर हे कन्सोलिडेशन झोन आहे प्लस हा रेजिस्टन्स झोन आहे. गॅप अप जर रेजिस्टन्स झोनवरती ओपन होते तर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. जो ओपनिंग मोमेंटम आहे तो सेलिंग साईडला येताना दिसू शकतो. गॅप डाऊन जर ओपन असेल तर थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन मध्ये जाताना दिसू शकतं. गॅप डाऊन नंतर प्राइस ॲक्शन आहे ती थोडीशी कन्फ्युजन करताना दिसू शकते. ओके, जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी बघा, आता तुम्हाला इकडे बघायला काय मिळते बघा, समजून घ्या. इकडनं मार्केटने एक डाऊन साईड मोमेंटम दाखवला होता. मार्केटने या लेवलनंतर एक बुलिश मोमेंटम दाखवला. परत मार्केट त्या लेवलवरती आलं. मार्केटने काय केलं, हा एक डिमांड झोन होता. इकडनं मार्केट वर गेलं, मार्केट परत वर गेलं. तुम्हाला इकडे एक डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळाला असेल. इकडे जर बघितलं तर एक डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळते. ओके, डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळतोय का? ओके, तर इकडे जर बघितलं तर बाबा इकडे आधी एक डिमांड झोन पण होता. त्या डिमांड झोनवरती मार्केट ओपन झाले. मार्केटने एक इनसाइड कॅन्डल तयार केली. मार्केट इनसाइड कॅन्डल करून एक प्राइस ॲक्शन पण केली आणि त्याच्यानंतर परत एक ब्रेकआउट, म्हणजे एक इनसाइड कॅन्डल पण तयार झाली. गॅप अप आणि गॅप डाऊन सेटअप पण इकडे आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचसोबत बुलिश फ्लॅग अँड पोलचा देखील इकडे सेटअप बघायला मिळाला. म्हणजे मल्टिपल सेटअप आपल्याला बघायला मिळाले. आणि त्यामध्ये पण जर बघितलं तर बँक निफ्टी जो होता तो टॉप पासून जर बघितला तर साधारण 1,500 पॉईंट निगेटिव्ह होता. म्हणजे ते 1 लिटर पेट्रोलचे उदाहरण ते आपल्याला बघायला मिळाले इकडे की 1,500 पॉईंट ऑलरेडी निगेटिव्ह झालाय. आणि तिकडनं प्राइस ॲक्शन बघा, आता तिकडनं क्लोजिंग बघा, त्याची इंट्राडे हाय बघा 55,700 बघितलं होतं का आपण इकडे, 55,700 सपोर्ट लेवल होता लास्ट टाइमचा. ओके, तर लेवल टू लेवल बँक निफ्टी आहे, त्यामुळे थोडेसेच लेवल आपण इकडे ऍडजस्टमेंट करूया. एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम, कुठलाही हेल्दी पुलबॅक नाही. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम, कुठलाही हेल्दी पुलबॅक नाही. जर इकडे मार्केट जर ओपनिंगमध्ये जर ब्रेकआउट देत असेल तर इकडे रिस्क फॅक्टर काय होतोय, हाय होतोय. ओके, आणि याची रेंज जर बघितली तर रेंज पण थोडीशी छोटी आहे. 55,700, 55,500 म्हणजे 200 पॉईंटची नो ट्रेडिंगची रेंज आहे. तर ओपनिंगमध्ये जर पटकन एखादी नेगेटिव्ह कॅन्डल जर इकडे पडली तर थोडंसं नेगेटिव्ह साईडला पण थोडंसं मोमेंटम येताना एक ब्रेकडाऊन फेलियर आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे थोडं कन्सोलिडेशन करून, थोडंसं काहीसं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल 55,700ची, काहीसा बुलिश फ्लॅग ऑन फोल्ड जर इकडे पॅटर्न आपल्याला बघायला मिळत असेल आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट होत असेल
तर मग काहीशी बुलिश मोमेंटम आपल्याला इकडनं बघायला मिळू शकते. मग त्याचा पहिला रेजिस्टन्स काय आहे? 55,000 56,000वरती फर्स्ट रेजिस्टन्स 56,900च्या 55,900च्या आसपास जर बघितला तर फर्स्ट रेजिस्टन्स 55,918च्या आसपास. सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 56,100च्या आसपास आणि थर्ड रेजिस्टन्स 56,300. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात ते बुलिश साईडला. आणि मग इकडे जर व्यवस्थितरित्या जर कन्सोलिडेशन झालं आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट येत असेल तर ज्या पद्धतीने हा मोमेंटम फास्ट होता तशा पद्धतीने काहीसा फास्ट मोमेंटम आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतो. नेगेटिव्ह साईडला जर पटकन लेवल ब्रेक करत असेल तर थोडंसं थांबून परत काय पुलबॅक देतोय का, परत काहीसं इकडे रेजिस्टन्स लेवलवरती येऊन जर म्हणजे एखादा पुलबॅक घेऊन डबल टॉप किंवा काहीसा कप अँड हँडल पॅटर्न जर क्रिएट करत असेल आणि त्याच्यानंतर जर डाऊन साईडला लेवल ब्रेक करत असेल तर मग फर्स्ट जी लेवल आहे ती 55,280च्या आसपास फर्स्ट सपोर्ट आहे हा. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 55,040च्या आसपास आहे आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 54,892च्या आसपास आहे. ओके, डाऊन साईडला बघा मार्केटनी जवळजवळ जो गॅप होता तो कव्हर केलेला आहे आणि क्लोजिंग आहे ती इंट्राडे हायला दिलेली आहे. नेगेटिव्ह सिनॅरो ग्लोबली चालू होता, त्याच्यामध्ये मार्केटने काहीसा पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवलं. त्यामुळे इकडे जर थोडंसं मार्केट नेगेटिव्ह होत असेल तर तिकडे आपल्याला काहीशी प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. लगेच खाली लेवल ब्रेक होते म्हणून लगेच मार्केट असं टप 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 जसं इकडे या पद्धतीने मार्केट नेगेटिव्ह झालं होतं तसं प्राइस ॲक्शन बघून विचार करायचा आहे. ओके, बेसिकली जर बघितलं तर प्राइस ॲक्शन बघून, आणि याच्यासाठी प्राइस ॲक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबून पुलबॅक वगैरे काय बघा कन्सोलिडेशन काय होते त्याच्यानंतर विचार करू शकता. आणि गॅप अप ओपन होऊन जर खाली आलं त्याच्यानंतर सपोर्ट ब्रेक करत असणं एखादा इकडे समजून बघा. गॅप डाऊन नंतर मार्केट खाली येऊन काहीचं प्राइस ॲक्शन क्रिएट करून जर सपोर्ट ब्रेक करत असेल तर मग हा सिनेरिओ नेगेटिव्ह बघायला मिळतो आपल्याला नो ट्रेडिंग झोनच्या सपोर्ट लेवलवरनं. ओके, कारण की गॅप अप पण झालं, सपोर्ट पण ब्रेक होतोय आणि हा मोमेंटम बुलिश साईडला येऊन परत गॅप अप होऊन परत मार्केट नेगेटिव्ह होते, तर काहीसा नेगेटिव्ह सेंटिमेंट आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग थोडंसं थांबून काय प्राइस ॲक्शन बनते, व्यवस्थित रेंज काय बनते, रेंज कुठे ब्रेकआउट करते, कुठे ब्रेकडाऊन होती. कारण की इकडे जर बघितलं तर ह्या लेवलवरती काय आहे की लास्ट टाइम खूप हाय बुलिश मोमेंटम, बुलिश कॅन्डल खूप स्ट्रॉंग झाली होती. जर काहीसं या लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केट या मोमेंटमचा एक हेल्दी पुलबॅक आणि परत काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला इकडनं दाखवू शकतो. तर ह्या काही प्राइस ॲक्शन आहे, थोडं थोडं लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करत जावा. सेन्सेक्स 16 तारखेची एक्सपायरी म्हणजे 15ला एक्सपायरी नाही याची, 16 तारखेला म्हणजे शुक्रवारी आहे, गुरुवारी आहे. ओके, सेन्सेक्स जर बघितलं तर सेन्सेक्समध्ये देखील निफ्टीप्रमाणेच एक निगेटिव्ह ओपनिंग, त्याच्यानंतर मोमेंटम, डबल टॉप, काहीशा जर लेवल बघितलं तर लेवल टू लेवलच आपल्याला बघायला मिळतं. सगळ्या लेवल एकदा रिमूव्ह करूया. या लेवलवरती आपल्याला डबल टॉप बघायला मिळतो 77,000 आणि स्विंग जर बघितलं तर 77,000. ओके, काय रेंज आहे, काय रेंज बघायला मिळते आपल्याला 77,052 रेजिस्टन्स लेवल. सपोर्ट जर बघितलं तर 76,758 सपोर्ट लेवल. रेजिस्टन्स लेवलवरती मल्टिपल स्विंग आहेत, मल्टिपल रेजिस्टन्स आहेत. सपोर्ट लेवलवरती जर बघितलं तर एक क्लोजिंगच्या आसपास तिथे आहे. ओके, म्हणजे एक मोमेंटम नंतर मार्केट या लेवलवरती आपल्याला काहीसं कन्सोलिडेशन करताना दिसतं. आता आणखी कन्सोलिडेशन करून लेवल जर ब्रेक झाले तिथे गॅप पेंडिंग आहे. हां, ओके, तिकडे लगेच काय काही रेजिस्टन्स पण आहे ते बघणं गरजेचं आहे. इकडे या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक काहीसा रेजिस्टन्स बघायला मिळते आणि त्यानंतर म्हणजे बुलिश साईडला जर लेवल बघितल्या 77,052ची लेवल जर काहीसं कन्सोलिडेशन करून ब्रेक होते तर फर्स्ट रेजिस्टन्स 77,247, सेकंड रेजिस्टन्स 77,460 आणि थर्ड रेजिस्टन्स 77,637. हे काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर हे काही रेजिस्टन्स लेवल आहेत. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला फर्स्ट स्विंग, नंतर सेकंड स्विंग, नंतर थर्ड स्विंग. ओके,
आता एकदा इकडे निगेटिव्ह काहीशी प्रायजेक्शन झाली, छोटासा पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर ट्रेंड लाईन देखील ब्रेक होती. 76,600 फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 76,458 सेकंड सपोर्ट, आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 76,282 तिसरा सपोर्ट. हे 3 सपोर्ट आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळतात. नो ट्रेडिंग 77,052 आणि 76,758. गॅप अप जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो, कारण की या लेवलवरती रेजिस्टन्स आहे. त्या लेवल नंतर मार्केटने गॅप डाऊन ओपन दाखवला होता. गॅप डाऊन जर ओपन होत असेल, गॅप अप नंतर ओपनिंगमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन ओपन होत असेल तर काहीसं मार्केट आपल्याला रेंजमध्ये कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल विथ प्रायजेक्शन समजले असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत शेअर करू शकता. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मास्टर क्लास असे कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.